आज आहे माझ्या भाचीचा साखरपुडा आणि आम्ही ते हॉलवर पोचताच थोड्या टाईममध्ये साखरपुडा चालू झाला आणि इथे नवरी मुलीचं आता स्टेजवर आगमन होतं आहे आणि खूप छान नवरी दिसत होती. तर इथे वाजंत्री वाजत तिला स्टेजवर घेऊन येत होते. तिच्यासोबत तिचे मामाही होते आणि ते साखरपुडा चालू झाला आहे आणि खूप छान नवरीबाई दिसत होती. तर इथे साखरपुडा झाल्यानंतर हे आहे नवरीचं जेवणाची थाळी आणि खूप छान असं जेवण होतं. गुलाब फुलांनी ही थाळी तर खूपच छान सजवली होती आणि ते हे जेवायला बसलेत. इथे हळदीसाठी नवरा नवरी छान तयार झालेत. इथे नवरा नवरीची हळदी लावून झाल्यानंतर आमची नणंदबाई आम्हाला हळद लावते आणि सर्वांना आम्ही हळद लावत होतो. तर खूप छान वाटत होतं एकमेकांना हळद लावताना आणि हळदीचं ताटही खूप सुंदर असं सजवलं होतं. तर इथे आहे नवरीबाई किती छान दिसते आणि हे सगळे माझ्या वहिनी आहेत. तर खूप छान अशी मस्ती चालली होती हळद लावताना. तर हळदी ते एकमेकांना जबरदस्ती लावत होते. तर खूप छान वाटत होतं. त्यानंतर इथे हे देवा काढले आहे. आमच्याकडे ही पद्धत आहे आणि इथे छान अशी प्रांजलची भांडी लावली सर्व माम्यांनी मिळून. तर खूप छान अशी तिला भांडी दिलेली आणि खूप छान असं रुखवत होता. पुरी साधनाच्या पुरी देण्याची पद्धत आहे आणि बाकीचं अजून खूप छान पापड्या वगैरे बनवलेल्या. तर इथे छोट्या छोट्या वस्तूही खूप आकर्षित वस्तू तिला दिलेल्या. तर खूप छान वाटत होतं. इथे वाजंत्री वाजत नवरदेव आला मंडपामध्ये आणि ते बघा नवरीबाई किती छान दिसते आणि हॉलमध्ये नवरीचं आगमन होताच आम्ही खूप सारे डान्स केला, खूप छान नाचलो. सर्वजण असल्यावर आम्ही खूप छान एन्जॉय करतो नेहमीप्रमाणे. तर आज खूप छान आम्ही नाचलो आणि नवरीला इथे माझ्या भाचीचं लग्न झालं आणि छान असं कन्यादान झालं आणि ते फॅमिली फोटो झालाच पाहिजे. बाय. थँक्यू फॉर